नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. इतकी भन्नाट एकदम झटपट बनणारी अशी भाजी आणि याच भाजीचा दुसरासुद्धा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे याच्यातच. तर तेव्हा ही भाजी तुम्ही ना नक्की ट्राय करा. चिकन मटण खाणारेसुद्धा ही भाजी खाऊन घेतील, इतकी भन्नाट लागते. रेसिपी पण खूप सोपी आहे. चला आपण आता रेसिपी पाहूया. त्याच्यासाठी मी इथं साधारण 2 कप भरून सोयाबीन घेतले होते आणि गरम पाण्यात अर्धा तास भिजत घातले होते. आता त्यांना आहे ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि घट्ट पिळून घ्यायचेत. लक्षात ठेवा, त्याचा जो उग्रीट वास असतो ना तो जाण्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही 2-3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावरचा जो फेस किंवा चिकटपणा जाईल ना तोपर्यंत साधारण तुम्ही त्याला धुवायचे, म्हणजे त्याचा जो असा वेगळा वास येत असतो ना तो वास येत नाही आणि मग ही सोयाबीनची भाजी छान लागून जाते. ठीक आहे. आता काय केले, मी एक मोठा पॅन घेतलेला आहे किंवा तुम्ही कुकर दुसरा कुठलाही घेऊ शकता. तेल आणि तूप टाकून घेतले, दोन्ही टाकून घेतलेले त्याच्यात. आणि घरात असतील तेवढे खडे गरम मसाले तुम्ही टाकून घ्या थोडे थोडे. त्याचबरोबर इथं मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे. कांदासुद्धा आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे, असा काळा लाल वगैरे करून घ्यायचा नाही, असा फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. आता इथं टोमॅटोसुद्धा प्रमाण त्याचं जास्तच आहे. 2 मोठे टोमॅटो आणि 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. इथं कांदा टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त घ्या. आता कांदा टोमॅटोला लागेल एवढंच मीठ याच्यामध्ये टाकून घ्या. आपण नंतर सोयाबीनसाठी नंतर मीठ टाकूया. आता कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचे, तोपर्यंत आपण एक वाटण काढूया. इथं मी अर्धी वाटी खोबरं घेतलेले, सुक्कं ओलंसुद्धा घेऊ शकता. कोथिंबीर, पुदिना, 10-15 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथं 1 चमचा भरून मी जिरे घेतले आणि 2 छोटे चमचे भरून मी धने घेतलेले आहे. पाहू शकता चमचा खूप मोठा नाही आहे, पोह्यापेक्षाही छोटा आहे. आता हे मस्त पाणी टाकून वाटून घेऊया. आता कांदा टोमॅटोसुद्धा छान परतले गेले आणि आपलं वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे. आता हे वाटण सगळं छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, कारण इथं आपण काही असं परतून वगैरे घेतलेलं नव्हतं. त्यामुळं आपल्याला इथं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता मसाले तर सगळे टाकून झालेले आहेत, फक्त आपण इथं आता हळद पावडर टाकून घेऊया. मी काय करते, आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर झाकण असं अलगद ठेवून देऊया, म्हणजे लवकर त्याला तेल सुटेल. पहा, छान मसाला आपला परतून झाला आहे, घट्ट झाला आहे, त्याच्यातलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे. मसाला परतणं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता हे आपण पिळून घेतलेले सोयाबीन मी इथं टाकलेले आहेत. मला थोडेसे जास्त वाटले होते, म्हणजे मला टिक्की करण्यासाठी ठेवायचे आहेत, म्हणून मी इथं अर्धे वापरून घेतलेले आहेत. आता तुम्हाला जर वेळ नसेल ना सोयाबीन भिजवायला, तर तुम्ही तसेच धुवूनसुद्धा टाकू शकता. फक्त जास्त पाणी टाकून मग तुम्ही शिट्या करायच्या आहेत. ठीक आहे. आता इथं पाणी पहा, मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे. आता इथं तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता. आता इथं मी बिर्याणी मसाला टाकला आहे. तुम्ही गरम मसाला किंवा चिकन मसालासुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही इथं किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता. मला बिर्याणी मसाल्यातच ही भाजी जास्त आवडते म्हणून मी टाकलेलं आहे. ठीक आहे. आता आपण छान मसाले मिक्स झालेले आहेत. आता इथं तुम्हाला पाणी किती टाकायचे, रस्सा किंवा सुक्की, त्यानुसार तुम्ही इथं गरम पाणी होता, गार पाणी अजिबात ओतू नका आणि 3 शिट्या काढून घ्यायच्यात. ठीक आहे. 3 शिट्यामध्ये आपलं एकदम छान सोयाबीन शिजून होतं. पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही कच्चं सोयाबीन टाकलं असेल तर अजून एखाद दुसरी शिट्टी काढा, त्याच्यातसुद्धा छान शिजतं. लगेच सर्व करून घेऊया. भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. आता अजून एक रेसिपी म्हणजे याच्यात थोडं जास्त पाणी टाकायचं आणि तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकायचं आणि नेहमीसारखा मसाले भात करून घ्यायचा. तो सुद्धा इतका जबरदस्त लागतो ना, हे परत परत तुम्हाला करावा लागेल. पण ही भाजी मात्र तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.